हॅलो स्टुडंट्स, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीमधला लास्ट पॉईंट आहे रिप्रेझेंटेशन ऑफ कॉन्फिगरेशन ऑफ मॉलिक्युल्स. कॉन्फिगरेशन म्हणजे काय? तर कार्बन ॲटमची बॅलन्स 4 आहे. म्हणजे काही 4 ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम आठवत असतील त्या ॲटमची अरेंजमेंट आपल्याला कार्बन ॲटमच्या अराउंड करायची आणि त्या अरेंजमेंटलाच किंवा त्या मांडणीलाच आपण काय म्हणतोय कॉन्फिगरेशन. कळतंय? म्हणजे कायरल कार्बन ॲटमच्या अराउंड जे 4 ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम असतील ते आपल्याला अरेंज करायचेत किंवा अटॅच करायचेत. म्हणजे ती जी काय अरेंजमेंट असेल त्याला आपण म्हणतोय कॉन्फिगरेशन. म्हणजे कार्बन ॲटमचं कॉन्फिगरेशन रिप्रेझेंट करायचं आपल्याला. मग ते रिप्रेझेंट करण्याचे 2 वे आहेत. पहिला आहे वेज फॉर्म्युला आणि सेकंड आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. मग ते वरती सांगितलं देअर आर 2 रिप्रेझेंटेशन्स आर युज्ड टू रिप्रेझेंट कॉन्फिगरेशन ऑफ कायरल कार्बन ॲटम अँड 3 डायमेन्शन स्ट्रक्चर ऑफ ऑप्टिकल आयसोमर. आणि ऑप्टिकल आयसोमरचं 3 डायमेन्शन स्ट्रक्चर रिप्रेझेंट करायचं आपल्याला. ते आपण 2 प्रकारे करू शकतो. तर सगळ्यात सुरुवातीच्या काळामध्ये केमिस्ट्रीचा अभ्यास करत असताना सगळ्या सायंटिस्टचं म्हणणं होतं की कार्बन ॲटमला जे 4 ॲटम आहेत किंवा ग्रुप आहेत ते कसे आहेत एकाच प्लेनमध्ये आहेत किंवा थोडक्यात 2 डायमेन्शनमध्ये आहेत. त्याच्यानंतर वॅनटॉप आणि लिबेलने एक थेरी प्रपोज केली, पाठीमागच्या सिलेबसला होती. त्याला म्हणलं आपण वॅनटॉप आणि लिबेल थेरी. आणि त्या वॅनटॉप आणि लिबेल थेरीनुसार एक 2-3 पॉईंट सांगितले. काय सांगितले? द 4 ॲटम अटॅच्ड टू कार्बन ॲटम आर प्रेझेंट इन टेट्राहेड्रल जॉमेट्री. म्हणजे कार्बन ॲटमला समजा ABCD हे अटॅच आहेत ते कसे प्रेझेंट आहेत टेट्राहेड्रल जॉमेट्रीमध्ये. म्हणजे हे अटॅच केल्यानंतर ही जी जॉमेट्री होती ती टेट्राहेड्रल आहे किंवा हा टेट्राहेड्रन तयार होतोय म्हणून या जॉमेट्रीला काय म्हणतो आपण टेट्राहेड्रल. हा पहिला महत्वाचा पॉईंट. त्याच्यानंतर काय सांगितले आता 3 डायमेन्शन म्हणजे काय तर XY आणि Z ॲक्सिसमध्ये. तर 2-3 महत्वाचे पॉईंट आहेत. तर पहिला पॉईंट काय जे इथं दाखवले आपण नॉर्मल लाईननं दाखवलेत बॉन्ड. हे आणि बीचे बॉन्ड कसे आहेत नॉर्मल लाईननं. हे आपण जे नॉर्मल लाईन काढतोय ना मग जे नॉर्मल लाईनचे बॉन्ड आहेत ते कुठं आहेत प्लेन ऑफ पेपरवरती किंवा हा प्लेन जर कन्सिडर केला तर ह्या प्लेनवरती आहे. म्हणजे बॉन्ड्स प्रेझेंट ऑन नॉर्मल लाईन. नॉर्मल लाईनवरती जे बॉन्ड आहेत आर शोन ऑन द प्लेन ऑफ पेपर. म्हणजे नॉर्मल लाईननं जे बॉन्ड दाखवले ते कुठं आहेत प्लेन ऑफ पेपरवरती आहेत. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट द बॉन्ड शोन बाय डॉटेड लाईन. डॉटेड लाईननं दाखवलेला बॉन्ड आहे तो कुठं आहे बिलो द प्लेन ऑफ पेपर. म्हणजे थोडक्यात त्या कार्बनच्या पाठीमागच्या साईडला रिअलमध्ये जर विचार केला तर पाठीमागच्या साईडला. आणि नंतर बॉन्ड प्रेझेंट अबव द प्लेन ऑफ पेपर आर शोन बाय द वेज लाईन किंवा बोर्ड लाईन. म्हणजे वरच्या साईडला म्हणजे कार्बनपासून ह्या डायरेक्शनमध्ये आपण हा रिअलमध्ये म्हणतो का कार्बनपासून इकडच्या साईडला जो दाखवला आहे कोण आहे D आहे. आणि ते रिप्रेझेंट करण्यासाठी कसं असणार आहे कुठली लाईन वापरतो आपण डार्क किंवा बोर्ड लाईन. म्हणजे आता इथं तुम्हाला हे प्लेनवरती 2 डायमेन्शन दिसतंय पण रिअलमध्ये जर विचार केला तर हे एका प्लेनमध्ये आहेत ह्या पेपरवरती आहेत. हा कार्बन रिअलमध्ये कुठं आहे खालच्या बाजूला आहे आणि D जो ग्रुप आहे तो कुठं आहे वरच्या साईडला आहे. येईल का लक्षात? म्हणजे अशी अरेंजमेंट सांगितले. आणि तेच आहे वेज फॉर्म्युला ड्रॉ करण्यासाठी वेंटॉप आणि लिबेल थेरीचा उपयोग केलेला आहे. तर काय सांगितलं बघा इथे 2-3 पॉईंट आहेत बघा. फक्त काय म्हणले ऑल द 4 व्हॅलन्सीज ऑफ कार्बन ॲटम आर अरेंज्ड इन टेट्राहेड्रल जॉमेट्री. म्हणजे कार्बन ॲटमचे जे 4 व्हॅलन्स आहे ते कसे अरेंज केले टेट्राहेड्रल जॉमेट्रीमध्ये. त्याच्यानंतर 4 बॉन्ड्स अटॅच्ड टू कार्बन आर नॉट प्रेझेंट इन सेम प्लेन. म्हणजे कार्बनला जे 4 बॉन्ड आहेत ते एका प्लेनमध्ये नाहीत. किती प्लेनमध्ये आहेत 3 डिफरंट प्लेनमध्ये आहेत. बरोबर आहे. मग पहिला पॉईंट काय द बॉन्ड्स इन द प्लेन ऑफ पेपर आर रिप्रेझेंटेड बाय द नॉर्मल लाईन. म्हणजे प्लेन ऑफ पेपरवरती जो बॉन्ड आहे हे जे 2 दाखवलेत द बॉन्ड्स प्रेझेंट इन द प्लेन ऑफ पेपर आर शोन बाय द नॉर्मल लाईन. कळतंय? मग अशी आपण बघितलेच. म्हणजे ब्रोमिन आणि क्लोरीन नॉर्मल लाईन दाखवलेत
बरोबर आहे का, एकाच प्लेनमध्ये आहेत किंवा प्लेन ऑफ पेपरवरती आहेत. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट, द बॉन्ड्स प्रोजेक्टिंग अबोव द प्लेन ऑफ पेपर आर रिप्रेझेंटेड बाय द सॉलिड वेजेस ऑर बोर्ड लाईन. म्हणजे प्लेन ऑफ पेपरच्या वरच्या बाजूला कळते ना, जो ॲटम आहे तो कशाने दाखवतो आपण, वेजनं किंवा बोर्ड लाईन. फाईल, लास्ट पॉईंट, फाईल बॉन्ड्स गोईंग बिलो द प्लेन ऑफ पेपर आर रिप्रेझेंटेड बाय ब्रोकन वेजेस किंवा डॉटेड लाईन. म्हणजे थोडक्यात जे बॉन्ड खालच्या बाजूला आहेत ते कशाने दाखवतो आपण, डॉटेड लाईन. म्हणजे आयोडीन जो आहे तो आपण डॉटेड लाईन रिप्रेझेंट केला आहे, याचा अर्थ तो कार्बनपासून कुठल्या साईडला आहे, खालच्या बाजूला आहे. म्हणजे अरेंजमेंट कशी झालेली आहे, 3 डायमेन्शन झालेली आहे. कळतंय. मग आता आपल्याला ह्याचा इनएन्शियुमर काढायचा आहे. कुठलं एक्झाम्पल तर काढता येतं. तर इनएन्शियुमर म्हणजे काय असतात, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे आणि मग एखादा कंपाऊंड घेतला त्याचा आपल्याला काय काढायचं आहे, मिरर इमेज काढायची. आणि ती जर मिरर इमेज नॉन सुपर इम्पोजेबल असेल तर ती दोन एकमेकाचे काय होतात, इनएन्शियुमर. मग आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे. कोणतं एक्झाम्पल आहे, तर इनएन्शियुमर्स ऑफ 2-ब्रोमोब्युटेन युजिंग वेज फॉर्म्युला. 2-ब्रोमोब्युटेनचं इनएन्शियुमर काढायचं आहे आणि कशाचा उपयोग करायचा आहे, वेज फॉर्म्युलाचा उपयोग करायचा आहे. तर इथे मी ड्रॉ केलंय, हे 2-ब्रोमोब्युटेन आहे आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे वेज फॉर्म्युला काढायचं म्हणजे आपल्याला 2 बॉन्ड नॉर्मल लाईन दाखवायचे, एक बॉन्ड डॉटेडनं आणि एक वेजनं किंवा बोल्ड लाईन. बरोबर आहे. म्हणजे हा एक कंपाऊंड झाला. आणि मग ह्याचा सेकंड काढायचा आहे. सेकंड काढण्यासाठी मिरर इमेज काढायची. म्हणजे ह्याचा इनएन्शियुमर काढण्यासाठी इमेज मिरर घ्यायचा आहे. आणि इमेज कशी असणार बघा, इकडं कार्बन आहे, C2H5 त्याच बाजूला असेल. आता हायड्रोजन इथं आहे म्हणलं तर इकडं पण काय येणार आहे, हायड्रोजन. मिथिल या बाजूला म्हणून एक्झॅक्टली अपोजिटला काय येणार आहे, मिथिल. आणि क्लोरीन या बाजूला येणार आहे. हे दोन एकमेकाचे काय झाले, मिरर इमेज झाल्या आणि त्या नॉन सुपर इम्पॉसिबल असल्या पाहिजे. म्हणजे ही जर इमेज याच्यावरती ठेवली तर ती कशी होते, नॉन सुपर इम्पॉसिबल होते. समजा ही इमेज आहे अशी उचलली तर खालच्या बाजूला कोण येतोय, CS3 आणि त्याच्यावरती कोण येणार आहे, हायड्रोजन. परफेक्टली मॅच होत नाही ती. त्याच्यामुळे ह्या दोन इमेज कशा झाल्या, नॉन सुपर इम्पॉसिबल. आणि जर दोन इमेज नॉन सुपर इम्पॉसिबल असतील तर ते एकमेकाचे काय होतात, इनएन्शियुमर. इथपर्यंत कळालंय, वेज फॉर्म्युला कळालाय. आता सेकंड आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं आहे, इन दिस रिप्रेझेंटेशन, ह्या रिप्रेझेंटेशनमध्ये 3 डायमेन्शनल मॉलिक्युल इज प्रोजेक्टेड ऑन द प्लेन ऑफ पेपर. म्हणजे थोडक्यात आपण जे मगाशी वेज फॉर्म्युला काढला होता तो किती डायमेन्शनमध्ये काढला होता, 3 डायमेन्शनमध्ये. तो काय करायचा आता, 2 डायमेन्शनमध्ये काढायचा आहे. प्लेन ऑफ पेपर म्हणजे काय, 2 डायमेन्शनमध्ये ड्रॉ करायचं आहे. कळतंय. मग 2 डायमेन्शनमध्ये ड्रॉ करण्यासाठी आपल्याला 1-2-3 पॉईंट आहेत. काय म्हणले, पहिला पॉईंट, व्हिज्युअलाइज द मॉलिक्यूल विथ इट्स मेन कार्बन चेन वर्टिकल. म्हणजे मेन कार्बन चेन जे असणार आहे ती वर्टिकल आहे असे समजायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मेन कार्बन चेन कसं असणार आहे, समजा एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, CH3 CH CH2 आणि CH3 असं जर असेल तर ही जी मेन कार्बनची चेन आहे का ती कशी करायची, वर्टिकल घ्यायची. येते लक्षात. मेन कार्बन चेन कशी घ्यायची, वर्टिकल. आले एक लक्षात. किंवा समजा एक्झाम्पल CH3 COH OH आणि H. मेन चेन कुठले, मिथिल कार्बन आणि COH. ती कशी घ्यायची, वर्टिकल. थोडक्यात अशी घ्यायची. बरोबर आहे. आणि हा जो कार्बन येणार आहे तो कुठं असणार आहे, इथं. आणि आणखी एक हॉरिझॉन्टल लाईन काढायचं आपल्याला. बरोबर आहे. मग व्हर्टिकल लाईनला जे ग्रुप आहेत ते कसे असणार आणि हॉरिझॉन्टलला कसे असणार. म्हणजे वरच्या डायग्राममध्ये आपण कसं केलं त्याचा विचार केला पाहिजे. तर बघा महत्वाचा पॉईंट घेतला बरं का. काय म्हणले, इच कार्बन, हा पॉईंट हा, इच कार्बन ऑन द वर्टिकल चेन इज रिप्रेझेंटेड बाय क्रॉस. म्हणजे क्रॉसनं आपल्याला प्रत्येक कार्बन रिप्रेझेंट करण्याचे दाखवल्याप्रमाणे.
मेन चेनचा कार्बन कशाने दाखवायचा आहे, क्रॉसनं. ह्या ठिकाणी जिथं क्रॉस आहे का तिथं कोण आहे, कार्बन आहे. त्याच्यानंतर व्हर्टिकल लाईन्स ऑफ द क्रॉस रिप्रेझेंट बॉन्ड्स गोईंग बिलो द कार्बन. म्हणजे ज्या व्हर्टिकल लाईन आहेत बघा, परत एकदा सांगतो बरं का, व्हर्टिकल लाईन्स ऑफ द क्रॉस रिप्रेझेंट बॉन्ड्स गोईंग बिलो द प्लेन ऑफ पेपर. म्हणजे हा व्हर्टिकल ज्या लाईन आहेत याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, तर इथले जे ग्रुप आहेत ते बिलो आहेत. म्हणजे तुम्हाला लगेच कळणार आहे. समोर बघा व्हर्टिकल लाईन आहे का, त्याच्यावरती कोण आहे, क्लोरीन आणि हायड्रोजन. आणि ते कुठं प्रेझेंट आहेत किंवा कुठल्या बाजूला आहेत, डॉटेड, म्हणजेच काय, बिलो साईडला. म्हणजे क्लोरीन आणि हायड्रोजन आपण डॉटेड दाखविले आहेत, याचा अर्थ कुठं आहेत, बिलो. म्हणून काय म्हणलंय, बॉन्ड्स बिलो द प्लेन. कळतंय. परत एकदा सेंटेन्स बघा, व्हर्टिकल लाईन्स ऑफ द क्रॉस रिप्रेझेंट बॉन्ड्स गोईंग बिलो द कार्बन. व्हर्टिकल लाईन जे आहेत का ते काय सांगते, तर बॉन्ड्स गोईंग बिलो, म्हणजे जे बॉन्ड आहेत ते कुठले आहेत, खालच्या बाजूला आहेत. while horizontal line represent bonds projecting up from the carbon. horizontal म्हणजे आडव्या लाईन. आडव्या लाईन काय सांगतात, जे ॲटम दाखवलेत बरोबर आहे का, ते कुठल्या बाजूला आहेत, तर वरच्या बाजूला आहे. आणि वरच्या बाजूचे आपण मग अशी वेजमध्ये कसे दाखवले होते, डॉटेडनं किंवा वेजनं किंवा बोर्ड लाईन, बरोबर आहे का. मग हॉरिझॉन्टल लाईनला कोण आहे, आयोडीन आणि ब्रोमीन. आणि हॉरिझॉन्टल लाईनला आहेत, ह्याचा अर्थ कुठं आहेत, कशाने दाखवायचे, वेजनं. आले लक्षात. म्हणजे हे झालं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. कशावरून काढला आपण, किंवा एक्झाम्पल एक आणखी एक बघा. खाली एक्झाम्पल दिलेलं आहे, खालचं एक्झाम्पल आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे, बरोबर आहे का. काय केलंय, तर पण सुरुवातीला आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आहे, इनिशियोमर ऑफ लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिडचे इनिशियोमर काढायचे, बरोबर आहे. मग आता हे जे स्ट्रक्चर काढलंय ह्याचा हा इनिशियोमर काढलाय, ते सोपं आहे. पण आपली एक गोष्ट बघितली पाहिजे की परत हे कसं आलेलं किंवा ह्याचा अर्थ काय. तर COH आणि CH2 ग्रुप कुठं आहेत, व्हर्टिकल लाईनला आहेत. ह्याचा अर्थ डॉटेडला असणार का वेजला, तर डॉटेड लाईनला. जे व्हर्टिकल लाईनचे ग्रुप आहेत ते कुठं असणार आहेत, डॉटेडला. आणि हॉरिझॉन्टल लाईन आडव्या लाईनचे ग्रुप असणार आहेत H आणि OH, ते कुठं असतील, वेजनं दाखवायचे. वेजनं दाखवतं म्हणजे ते कुठं असतील, अबाव द प्लेन का बिलो द प्लेन, तर ते कसे असणार आहेत, बॉन्ड्स अबाव द प्लेन असणार आहेत. कळालंय. आणि मग शेवटी इनिशियोमर काढलाय. लॅक्टिक ॲसिडचं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे, ह्याची इमेज काढायची आहे. इमेज काढताना OHच्या बाजूला OH येणार, हायड्रोजन एक्झॅक्टली अपोजिट, हे दोन ग्रुप आहेत तसे येणार. आणि ही इमेज जर याच्यावर ठेवली तर कशी होते, नॉन सुपर इम्पोजेबल. त्याच्यामुळे हे दोन एकमेकाचे काय झाले, इनिशियोमर झाले. ठीक आहे.